गुड मॉर्निंग. पॅरिसमध्ये आजचा दिवस आमचा कसा गेला हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. पॅरिसला आला तर हे ठिकाण अजिबात मिस करू नका. आज आम्ही आलो आहोत जगातल्या सर्वात मोठ्या आणि फेमस संग्रहालयामध्ये, म्हणजेच पॅरिसचं लूव्र म्युझियम. इथल्या वास्तुकलेचा थाट काही वेगळाच आहे आणि इथलं आर्किटेक्चर खरंच खूप छान आणि बघण्यासारखं आहे. संग्रहालयाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्राचीन इतिहास आणि कलेचा अथांग महासागर पाहायला मिळतो. इथल्या भिंतींवरचं कोरीव काम बघून मला खरंच खूप छान वाटलं. आणि हो, ही वास्तू म्हणजे मानवी कौशल्याचं एक उत्तम उदाहरण आहे. लोक म्हणतात की पॅरिस हे प्रेमाचं शहर आहे, पण माझ्यासाठी माझं प्रेम तर या माझ्या छोट्या कुटुंबातच आहे. आमच्या ट्रिपचा स्टार तर माझा रागाच होता. त्याचा ते निरागस चेहरा आणि त्याची ती छोटीशी मस्ती बघून ना आम्ही खरंच खूप खुश झालो होतो. माझ्या रागाची ना इथे एक वेगळी सहल चालू होती. पॅरिसच्या या खुल्या मैदानात त्याला खेळायला खूप जास्त मजा येत होती. त्याला म्युझियम बघण्यापेक्षा ना तिथे रांगायला आणि लोकांची गर्दी बघायला जास्त इंटरेस्ट होता. सगळ्यात जास्त पॅरिसची ट्रिप ना राघवने एन्जॉय केली. लहान मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच ना आई वडिलांची खुशी असते, ते खरंच आहे. समोर हे सुंदर म्युझियम आणि हातात तुझा हात. आयुष्यात अजून काय हवंय? जगाच्या पाठीवर आपण कुठे जरी असलो तरी तुझ्या सोबतीमुळे प्रत्येक जागा ना ही घरासारखीच वाटते. मम्मी पप्पांसोबतची ही राघवची पहिली ट्रिप त्यासाठी नक्कीच खास आहे. हे जग ना खरंच खूप मोठं आहे आणि मला तुला सगळं काही दाखवायचं आहे. तुम्हाला आमची पॅरिसची ट्रिप कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.